हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर तो बनवणार आहे मी किड्स वॉर्डरोब ऑर्गनायझेशनचा. माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे वॉर्डरोब ऑर्गनायझर्स नाही आहे जे एक्सपेन्सिव्ह असतात, तर ते कुठल्याही प्रकारचे वापरून मी आज जे ऑर्गनायझेशन आहे ते करणार नाही आहे. आजचं ऑर्गनायझेशन एकदम सिम्पल, आपण जसं फोल्डिंग नेहमी करतो तशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून जे कपडे आहेत मुलांचे ते ऑर्गनाइज करणार आहे. तर करतच आहेत तर तुमच्यासोबतही ते शेअर करते. हे असं छोटंसं वॉर्डरोब आहे ज्याच्यामध्ये मुलांचे कपडे जे आहेत ते ठेवलेले आहेत. तुम्हाला ते ओपन करून दाखवते. तर हा जो वरचा जो सेक्शन आहे तर तो माझ्या मिस्टरांसाठी आहे. त्यांना फक्त एवढाच सेक्शन दिलेला आहे, त्यांचे जास्त काही कपडे नाही आहेत. त्याच्यामुळे खालचा जो सेक्शन आहे तर तो आहे माझ्या छोट्या मुलाचा, निर्वाणचा. तर त्याच्यामध्ये त्याचे शूज आणि त्याच्यानंतर डायपर्स आणि कपडे आहेत. त्याच्यानंतर खालचे जे 2 कपडे आहेत सेक्शन्स ते मी माझ्या मुलीसाठी ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर हे 2 जे छोटे ड्रॉर्स आहेत तर त्यामध्ये जे छोटे आपले कपडे असतात, इनरवेअर्स वगैरे, तर ते ठेवलेले आहेत. आता ते खूप अस्ताव्यस्त झालेले आहे. त्याचं कारण असं आहे, मुलं जे आहेत ते व्यवस्थित कपडे घेत नाही. घेताना माझी मुलगी जी आहे तर ती कपडे जे आहेत शाळेतून आल्यानंतर चेंज करते, तर तिला व्यवस्थित ते कपडे काढता येत नाही, तर ती अशा पद्धतीने टेस्ट करून टाकते. त्याच्यामुळं मग हे असा अवतार झालेला आहे. मला खूप दिवसापासून आवरायचाच होता, म्हणून चला आता लगेचच आवरायला घेऊया. आता सुरुवातीला मी इथे काय केलेलं आहे, खालच्या साईडला आहे ना एक आथरून टाकलेलं आहे. त्याच्यावरती मी सगळे कपडे जे आहे ते काढून ठेवणार आहे. ओके, आता इथे मी व्हॉइस ओव्हर यूज करते आहे, कारण की ओरिजिनल व्हॉइसमध्ये बॅकग्राऊंडचा आवाज जो होता तो खूप जास्त येत होता. आणि दुपारच्या वेळेला मी हे काम करत होते, त्यामुळे फॅन मला सुरू ठेवावा लागत होता, कारण की फार गरम होत होतं. त्यामुळे फॅनच्या आवाजाने व्हॉइस क्वालिटी चांगली आली नसती, त्यामुळे मी इथे व्हॉइस ओव्हरचा यूज करते आहे. तर आता इथे मी जे आहे फर्स्ट सेक्शन जो आहे तो आवरायला घेतलेला आहे. माझ्या फर्स्ट सेक्शनमध्ये मिस्टरांचे कपडे होते, तर ते सगळे कपडे काढून त्यानंतर एकदा व्यवस्थित जो सेक्शन आहे तो क्लीन करून घेतला. तर याच्यामध्ये माझी मुलगी पण मला हेल्प करते आहे, कारण की तिला पण व्हिडिओमध्ये यायचं असतं ॲज युजल. तर त्यांना एक क्युरिओसिटी असते की आपली आई काय करते आहे हे बघण्यासाठी. तर त्याच्यासाठी ती मला हेल्प करते. तिला हेल्प याच्यासाठीच करायची कारण तिला व्हिडिओत यायचं आहे, बाकी तिचं दुसरं इंटेन्शन काहीच नाही आहे. तर अशा पद्धतीने मी आधी ते क्लीन करून घेतलं. त्यानंतर जे आहे ना ते कपडे सॉर्ट आऊट करते आहे, म्हणजे ऑफिस वेअरचे वेगळे कपडे, त्यानंतर डेली यूजचे वेगळे, ट्राउझर्स वेगळ्या, शर्ट्स वेगळ्या, फॉर्मल शर्ट्स वेगळे, कॅज्युअल वेगळे. तर असे सॉर्ट करून त्याला व्यवस्थित फोल्ड करून घेत आहे. आणि व्यवस्थित सॉर्ट आऊट कपडे केल्यानंतर मग ते सेक्शनमध्ये ठेवले जाते. तर तुम्हाला मी असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आहे, जेणेकरून तुम्हालाही एक ऑर्गनायझेशनची आयडिया येईल. आणि काय असतं, ऑर्गनायझेशन म्हणजे प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने व्यवस्थित ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करत असतो. पण कधी काय असतं ना, कधी दिवस असे येतात की आपण खूप काम करतो, तर म्हणजे असं काही वेळेला असे दिवस येतात की आपण पूर्ण दिवसभर काम करतो, आणि काही दिवस असे येतात की आपल्याला एकाही कामाला हात लावा वाटत नाही. तर तशाच काही दिवसांमध्ये जर आपण यूट्यूबवरती आपल्याला फक्त एक मोटिवेशनची गरज असते, तर ह्या मोटिवेशनसाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे, जेणेकरून माझा व्हिडिओ बघून तुम्हाला मोटिवेशन फील होईल आणि तुम्ही पण तुमचं वॉर्डरोब जे आहे ते क्लीन करू शकता. तर हाच हेतू आहे हा व्हिडिओ बनवण्याचा. तर आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, आणि प्रयत्न करत आहेत, रोज इम्प्रूव्हमेंट होत आहेत, आणि मला ती इम्प्रूव्हमेंट जी आहे ती दिसत आहे. आय होप तुम्हालाही दिसत असेल. तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल चॅनलला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. माझा एक व्हिडिओनी कोणाची तरी मदत होईल, कोणाला तरी मोटिवेशन मिळेल, आणि होऊ शकतं की तुमच्यापैकी कोणालाही नवीन यूट्यूब चॅनल ओपन करण्याचं एक मोटिवेशन मिळेल आणि इन्स्पिरेशन मिळेल. तर तुम्हीही नक्की करू शकता. जर मी करू शकते, मला 6 वर्ष लागले हे करण्यासाठी, तर तुम्हालाही नक्कीच यामध्ये मोटिवेशन दिसून येईल. तुम्ही माझे सुरुवातीचे व्हिडिओ बघा, पहिला, दुसरा, तिसरा व्हिडिओ बघू शकता. जास्त व्हिडिओ नाही केलेले आहेत, पण सुरुवातच आहेत माझी, पण तरी पण तुम्हाला डिफरन्स नक्की दिसून येईल. जे माझे पहिले व्हिडिओ होते त्याच्यामध्ये मला एवढं बोलायचं कॉन्फिडन्स येत नव्हता, पण आता हळूहळू जे आहे ते मला बोलायचा कॉन्फिडन्स येतो आहे. कॅमेरासमोर कसं बोलायचं, काय बोलायचं काहीही सुचत नव्हतं, पण आता मला बोलता येतं आहे.
आणि मी व्यवस्थितरित्या व्हिडिओज जे आहेत ते काढू शकते असं मला वाटतं आहे. तर तुम्ही तुमचं जे मोटिवेशन आहे तर ते याच्यामधून घेऊ शकता आणि तुमचंही कदाचित तुम्ही 2026मध्ये नवीन यूट्यूबचं जे चॅनल आहे ते ओपन करू शकता. तर अशा पद्धतीने जे आहे हे मी कपडे सॉर्ट आउट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे व्यवस्थित कपडे जे आहेत ते लावून घेते. तर फर्स्ट सेक्शन आपलं ऑलमोस्ट कंप्लीट होत आलं आहे. तर सगळे व्यवस्थित शॉर्ट करून जे आहे ते कपडे मी व्यवस्थित ठेवते आहे. त्यानंतर दुसरं जे सेक्शन आहे तुम्ही बघू शकता, कपड्यांचा अक्षरशः ढीग आहे. कारण छोट्या मुलांचे जे कपडे असतात ते खूप छोटे छोटे असतात आणि ते ना फोल्डिंग करून जे आहे ते ऑर्गनाईज होत नाही, त्याला ऑर्गनायझरच लागतं. तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक जुनी बास्केट होती. ज्यावेळेस निर्वाण खूप छोटा होता तर ती बास्केट मी घेतली होती त्याचे बाळूते वगैरे ठेवण्यासाठी, डायपर्स ठेवण्यासाठी, छोटे छोटे सॉक्स, मिटन्स जे होते ते ठेवण्यासाठी. तर ते घेतली होती बास्केट. तर ते बास्केट जी आहे तर ती मी आता त्याचे कपडे ठेवण्यासाठी यूज करते. कारण की जर मी ते तसेच विदाऊट बॉक्स जर ठेवले तर ते एक एक कपडा काढताना ते कपडे सगळे पडणार खाली. तर त्यापेक्षा मी बॉक्समध्येच व्यवस्थित घडी घालून ठेवणार आहे, बास्केटमध्येच, जेणेकरून ते मला वेळेवरही सापडतील आणि ते सेक्शन जे आहे ते अस्तव्यस्त होणार नाहीत. तर अशा पद्धतीने छोटे छोटे जे कपडे आहेत, टी शर्ट्स, छोट्या पॅन्ट, मोठ्या पॅन्ट, तर ह्या सगळ्या ऑर्गनाईज करत आहे. याच्यामध्ये काही विंटरवेअरचे जे क्लोथ्स होते त्याचे, तर ते पण मी आता साईडला काढून घेणार आहे. कारण की आता समर लागला आहे, तर मग आता नेक्स्ट इयरला ते त्याला छोटे होणार, तर त्याला ते नवीन कपडे घ्यावे लागणार. तर त्यामुळे आता हे जे कपडे आहेत ते त्याच्या काहीच कामी नाही आहे. तर मग मी ते वेगळे एका पॉलिथिनमध्ये ठेवणार आहे आणि ते डोनेट करणार आहे. तर याच्यामधले काही असे कपडे होते की जे आम्ही यूज नाही करत आहे, जुने झाले होते, तर ते कपडे वेगळे सॉर्ट करते आणि जेणेकरून मी ते डोनेट करू शकेल. तर डोनेट म्हणजे असं बाहेर काही डोनेशन करण्याची गरज पडत नाही जुन्या कपड्यांची. कारण आमच्या गावाकडे जे आहेत मोस्ट ऑफ द रिलेटिव्स जे आहेत त्यांचे मुलं सेम एजचे आहेत माझ्या मुलांच्या. त्यानंतर काही साड्या आहेत ते देऊ शकते मी. काही कपडे आहेत माझ्या मिस्टरांचे, ते त्यांना शेतामध्ये जाताना आहे ना, ज्या महिला आहेत त्या पण आपण कसं सनकोट घालतो, तर महिला शेतामध्ये काम करताना जे आहे ना असे शर्ट्स वेअर करतात माणसांचे, जे की फुल स्लीव्ज असतात. तर ते शर्ट्स वेअर केल्यामुळं त्यांना सनपासून प्रोटेक्शन होतं. तर त्याच्यामुळं मग ते शर्ट्स त्यांना कामी येतात. तर मग हे जे सगळे जुने कपडे आहेत ते मी एका साईडला काढून ठेवते आणि ज्यावेळेस माझा भाऊ येईल तर त्याला गाडीमध्ये ते टाकून देईल आणि मग तो गावाकडे घेऊन जाईल. तर अशा पद्धतीने जे आहे ते कपडे व्यवस्थित सॉर्ट मी करत आहे. आणि इथे माझ्या नमूची पण मला खूप सारी हेल्प होती आहे व्हिडिओच्या निमित्ताने का होईना, पण मग ती मला हेल्प करते आहे. आणि तुम्हाला सांगण्याची अशी एक इच्छा होती आहे की यूट्यूब शॉर्ट्समध्ये मी माझ्या हजबंडच्या म्हणजे टिफिन लंच बॉक्सची जी सिरीज आहे तर ती सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी त्यांचा टिफिन पॅक करते. तर रोज टिफिनला काय देते तर ते जे आहे मी त्याचे जे शॉर्ट्स आहेत तर ते बनवते आहे. तर ते पण तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा, कारण की त्याच्यामधून पण तुम्हाला एक आयडिया येईल की रोजच्या जेवणामध्ये किंवा लंच बॉक्समध्ये तुम्ही कशा प्रकारचे जे टिफिन आहे ते देऊ शकतात, कशा भाज्या देऊ शकतात आणि त्याने पण एक तुम्हाला आयडिया जी आहे ती येऊन जाईल. तर तुम्ही जर नसेल बघितलं तर नक्की एकदा यूट्यूब शॉर्ट्ससुद्धा बघू शकता. ओके, आता 2 सेक्शन्स जे आहेत ते माझे ऑलमोस्ट आवरून झालेले आहेत. फर्स्ट एक होता जो माझ्या हजबंडचा होता तो, त्यानंतर माझ्या छोट्या मुलाचा निर्वाणचा, तर तो पण एकदम व्यवस्थित सेट झालेला आहे. आता विषय आहे प्रिन्सेसचा. तर प्रिन्सेसचे कपडे जे आहेत ते या 2 कप्प्यामध्ये अजिबात बसत नाही, तरी पण मी प्रयत्न केला आहे. तर तो कसा, फर्स्ट जो सेक्शन आहे तिचा, तर त्या सेक्शनमध्ये मी तिचे डेली वेअरचे जे कपडे आहेत तर ते आणि युनिफॉर्म, स्कूलचे जे युनिफॉर्म आहेत, स्कूलचे तिचे 2 युनिफॉर्म आहेत, तर तिचे जे दोन्ही युनिफॉर्म आहेत ते
आणि डेली वेअर्सचे जे कपडे आहेत तर ते फर्स्ट सेक्शनमध्ये ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर खालचा जो सेक्शन आहे तर तो कॅज्युअल वेअर्समध्ये जसं की जीन्स टी शर्ट वगैरे आहेत आणि तिचे कुठे बाहेर येण्या जाण्याचे कपडे जे आहेत ते तिथे ठेवलेले आहे. तिचं फेस्टिव्ह वेअरचं पूर्ण कलेक्शन जे आहे तर ते तुम्हाला मी समोर दाखवेलच कुठं ठेवलेलं आहे तर मी मिशोवरून काही स्टोरेज बॅग्स जे आहेत त्या मागवल्या होत्या. तर त्याच्यामध्ये जे आहे मी तिचे पूर्ण फेस्टिव्ह वेअरचे जे कपडे आहेत जे दिवाळी दसरा बर्थडेचं जे फॅन्सी ड्रेसेस आहेत तर ते एखाद्या वेळेस मी त्याचा व्हिडिओ पण बनवेल. पूर्ण खूप छान छान कलेक्शन आहे तिच्या ड्रेसचं आणि ते कपडे बघितल्यानंतर असं वाटतं की आपण पण छोटं असायला हवं होतं, कारण ते इतके क्यूट ड्रेसेस आहे. खास करून मुलींचे जे कपडे असतात ते खूप छान आणि क्यूट असतात, असे प्रिन्सेस वाईब देतात एकदम. तर ते कपडे बघितल्यानंतर मला पण वाटतं की काश मी पण छोटी असती, कारण मला तसे कपडे घालायला मिळत नाही. तर असो, आता तुम्ही बघतायत ना मी जिथे उभी आहेत ना कबर्डच्या तिथे, इथे बघा काय चालू आहे डान्स. मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये यायचंच असतं. ओके, तर तिथे वॉर्डरोबच्या वरती जे बॉक्सेस ठेवलेले आहेत ना तर ते काही माझे युटेन्सिल्स आहे किचनचे. ॲक्च्युली आमच्या घरामध्ये फर्निचर बनवलेलं नाही आहे, त्यामुळे मला असं इथे तिथे सामान ठेवावं लागतं आहे. तर लवकरच आम्ही ते बनवणार आहोत. तर मी सध्यापुरतं कबर्डच्या वरती जी जागा होती तिथे ते 2 बॉक्सेस ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आता सध्या व्हिडिओमध्ये नाही दिसत आहे तर त्याच्यावरती तिचं जे फेस्टिव्ह वेअरचे ड्रेसेसचं जे कलेक्शन आहे तर ते मी त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेले आहे. तिचे पण आणि निर्वाणचे दोघांचे फेस्टिव्ह वेअरचे कपडे वरती आहेत. तर त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेल. तर अशा पद्धतीने जे आहे तर ते मी वॉर्डरोब जे आहे ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. बाय द वे गाईज, हे पिगी बँक हां पिगी बँक घेतलं होतं तर त्याच्यामध्ये आतापर्यंत एकही रुपया सजवलेला नाही आहे. खाली है, खाली पुरा खाली है गिव अवे, लेकिन हम जल्दी इसे भरने वाले हैं. आता हे जे 2 ड्रॉवर्स आहेत तर ते ड्रॉवर्समध्ये मी एका ड्रॉवरमध्ये माझ्या मिस्टरांचे आणि माझ्या मुलाचे जे इनरवेअर्स आहेत ते आणि छोटे छोटे कपडे जे आहेत बेसिकली तर ते तिथे ठेवलेले आहेत. आणि एका ड्रॉवरमध्ये माझ्या मुलीचे इनरवेअर्स आणि त्यानंतर बेल्ट सॉक्स वगैरे जे डेली स्कूलला वगैरे लागतात तर तशा गोष्टी टाय तर तशा गोष्टी ठेवल्या आहेत ड्रॉवर्समध्ये, म्हणजे जेणेकरून छोट्या गोष्टी पटकन सापडाव्यात म्हणून. आता इथेच पूर्णपणे वॉर्डरोब जे सेट झालेला आहे. हे स्टिकर्सचा जो कारनामा आहे तो नमामीचा आहे, त्याला तुम्ही इग्नोर करू शकता. तर अशा पद्धतीने छान आमचं वॉर्डरोब जे आहे मुलांचं ते एकदम व्यवस्थित सेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छोटे छोटे ड्रॉवर्समध्ये कपडे ठेवलेले आहेत आणि व्यवस्थित सेट झाले. तुम्हाला जर असे चांगले व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.